नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही कर्ज फेडण्यासाठी अद्वैतने तिला काही पैसे दिलेले असतात आणि ते पैसे घेऊन संगीताकडे आलेली असते आणि संगीताला ते पैसे देत असते. परंतु संगीता म्हणत असते की अगं, आता तुला संसार आहे, तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे, आमची काळजी करू नकोस. आणि ती पैसे घ्यायला काही तयार नसते. तर कला तिला समजावते की अगं आई माझ्या जागी जर एखादा मुलगा असता तर लग्न झाल्यानंतर सुद्धा त्याने कर्ज फेडण्यासाठी पैसे तर तुम्हाला दिलेच असते ना, मग तेव्हा तुमच्या मनाला काही वाटले नसते. परंतु मग आता सुद्धा मी हे पैसे तुला देते, मग तू मनाला काहीच वाईट वाटून घेऊ नको आणि हे पैसे घे. तेव्हा संगीता ते पैसे घेते तर कलाला खूप आनंद होतो. त्यानंतर इकडे सरोज आपल्या कामामध्ये मग्न असते. तेव्हा नैना ही येते आणि सरोज एकटी आहे ही बघून ती मनात म्हणते की आता या तर एकट्याच आहे, मग हाच चान्स आहे. एकदा की यांना पेटवले तर त्यातून धुराचे लोळ निघतील आणि तो धूर कलाचे तोंड नक्की काळे करेल. आणि नैना मुद्दाम संगीताला फोन करण्याचे नाटक करते. हे सर्व तिला सरोज समोर नाटक करायचे असते आणि रोहिणी सुद्धा तिच्या मागून आलेली असते. तेव्हा नैना फोनवर म्हणत असते की हॅलो मम्मा बोल, मला कळले की तुम्ही कर्ज घेतले आणि ते कर्ज आता तुम्ही फेडू शकत नाही. तू माझा सुद्धा विचार कर की मी लग्न करून आता सासरी आले, मी इकडचे पैसे तिकडे आणून कसे देऊ. सॉरी मम्मा, पण मला सुद्धा उत्तर द्यावी लागतात. तेव्हा मात्र रोहिणी तिला खुणावून सांगत असते आणि मनात म्हणते की ही तर नैना खूपच चालाक आहे, कुठे कधी कसे बोलायचे असते हे मात्र हिला व्यवस्थित जमते. तेव्हा नैना फोनवर सरोज समोर मुद्दाम नाटक करत म्हणत असते की अगं मम्मा, हे माझे घर आहे, मी इकडचे पैसे तुम्हाला तिकडे का आणून देऊ. एकतर मला आपल्या रिलेशन मध्ये पैशामुळे प्रॉब्लेम व्हायला नको. ती कला इकडचे पैसे आणून तिकडे नेऊन देते, एकतर मला असे करायला नाही जमणार. मम्मा, मी तिची मोठी बहीण आहे, एकतर तिने माझ्याकडून शिकायला हवे. मी आहे खूप प्रॅक्टिकल आणि त्यात काही चुकीचे असे मला तर नाही वाटत. आम्ही चांदेकर आहोत आणि ही गोष्ट कलाला समजायला हवी की ती इकडचे पैसे तिकडे नेऊन देते, म्हणून मी सुद्धा हेच करायला पाहिजे अशी अपेक्षा करणे सुद्धा चुकीचे आहे. तेव्हा सरोज तर रागाने उठते आणि लगेच नैना मुद्दा म्हणते की सरोज मामी सॉरी, मी तुम्हाला कामात काही डिस्टर्ब केले का. मी तर खरं तर मम्माची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता आणि सॉरी बर का. शेवटी त्या दोघींना सरोजच्या कानावर हे घालायचे असते आणि त्यांचे हे प्लॅन सक्सेस होतात. तर नैना ही खुश होऊन रूममध्ये निघून जाते. रोहिणी तर हे सर्व बघून खूपच खुश होते. त्यानंतर इकडे संगीता कलाच्या केसांना तेल लावून मालिश करत असते आणि कला तुझे केस अगोदर किती मऊ होते, अगं जरा केसांकडे लक्ष दे आणि केसांना तेल लावत जा. तेव्हा कला म्हणत असते की आई, तू जर हा हात असाच चालू ठेवला, म्हणजे अशीच मालिश करत राहिली तर मी इथेच झोपून जाईल. तेव्हा संगीता म्हणते की अगं शेवटी माहेर ते माहेर असते. तेव्हा कला म्हणते की आई, सासर आपलेसे वाटणे ही भावना सुद्धा किती वेगळी असेल ना. तेव्हा संगीता म्हणते म्हणजे अद्वैत राव मधील झालेला जो बदल आहे तो माझ्या कलेला पटायला लागला, म्हणून संगीता खुश होते. तर कला विचारते की आई, तुला हे सर्व कसे कळले ग. तेव्हा संगीता म्हणते की अगं उगाच मी तुझी आई नाही. तेव्हा कला म्हणते की आई खरंच, पण चांदेकर खरंच बदलला. तेव्हा संगीता कलावर रागवते, अगं काय हे तुझे चांदेकर चांदेकर काय सुरू आहे, अगं अद्वैतराव म्हणायची त्यांना. तेव्हा कला म्हणते की अगं आई, त्याला नाही आवडत असे राव आणि काही अहो म्हणायला. संगीता म्हणते की अगं मग त्यांचे नाव किती चांगले आहे की अद्वैत, मग ते नाव तू घे. चांदेकर काय म्हणतेस. कला म्हणते की अगं आई, ते म्हणतेस, परंतु तो बदलला मात्र हे महत्वाचे आहे. तेव्हा संगीता हसून विचारते की बदलला म्हणजे काय ग. तेव्हा कला सांगते की अगं तो अगोदर उगाच वाद घालायचा, परंतु आता हल्ली कसे तो वाद घालत नाही, छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करत नाही, चिडचिड सुद्धा तो करत नाही. तर संगीता म्हणते की असे का, आणखीन काय. तर कला म्हणते की अगं आई, तो मला समजून घेतो. तेव्हा संगीता हसून आणखीन काय विचारत असते. तेव्हा कला म्हणते की आई काय ग, तू मुद्दाम मला आणखीन असे विचारते. तेव्हा कला म्हणते की अगं मुद्दाम नाही बाळा, आता माझ्या लक्षात येते की माझी कला प्रेमात पडली, म्हणून संगीता खुश होते. तर कला ही आईला म्हणते की आई आणि विचारत पडते. त्यानंतर इकडे रोहिणी ही नैनाच्या हाताला धरून रागाने खाली घेऊन येते. मुद्दाम हे सर्व त्यांचे नाटक असते आणि नैनाला म्हणत असते की सांग सरोज वहिनीला काय झाले ते. तेव्हा सरोज म्हणते की तुमच्या दोघींचे काय चालले, उगाच घरात तमाशा नको, मी तुम्हाला अगोदर सांगून ठेवते. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, या अगोदर आपल्या घरात तमाशे होत होते का. जेव्हापासून या खऱ्यांच्या मुली आपल्या घरात आल्या तेव्हापासून हे तमाशे सुरू झालेत. तेव्हा रोहिणी ही नैनावर रागवते की सांग काय झाले ते. तेव्हा नैना
नैना रडण्याचे नाटक करत सरोजला सांगत असते की कला डिझाईन मधून जे पैसे मिळतात ते पैसे माझ्या मम्मा आणि बाबांना नेऊन देते। सरोजला हे ऐकून तर धक्का बसतो। सरोज म्हणते की काय, तर नैना म्हणते की हो आओ सरोज मामी, त्यातूनच हे कर्ज त्या फेडणार आहे। तेव्हा मम्मा तर मला सुद्धा म्हणत होती की तू सुद्धा चांदेकरांच्या घरातून काही पैसे आणून दे, परंतु मी म्हटले की नाही, कारण जे चांदेकरांना पैसे मिळतात आणि त्यातून घरांचे घर चालणार असेल तर ते मला नाही आवडणार। आणि कलाकडून सुद्धा माझी ही अपेक्षा नव्हती, कलाने असे करायला नको होते। आणि मुद्दाम त्या सरोजचे कान कलाविरोधी भरू लागतात। तेव्हा रोहिणी म्हणते की मला तर असे कधीही वाटले नव्हते। तर सरोज विचारते की आहे कुठे ती? तेव्हा नैना म्हणते की ती मामाकडेच गेलेली आहे। तेव्हा सरोज म्हणते की येऊन दे तिला, बघते तिच्याकडे आता। तर नैना आणि रोहिणी मात्र खुशून एकमेकीकडे बघत असतात। त्यानंतर इकडे कलाही संगीताला म्हणत असते की आई अगं मी तुला असे कधी म्हटले, मी तुला अद्वैत बद्दल थोडंसं काहीतरी सांगितले आणि तू तर आम्हाला प्रेमातच पाडायला निघाली, मी असे काही म्हणाले का? तर संगीता म्हणते की बरं बाई बरं, लगेच तू नाक फुगू नको, चांगल्या एकतर आपल्या गप्पा सुरू होत्या। काय ग कला, अजून आमचे जावई बापू काय म्हणतात असे विचारते। तर कला म्हणते की आई परत तेच विचारतेस? संगीता म्हणते की हे बघ माझ्या डोक्यात काही नाही, तुझ्याच मनात आहे सर्व, मी आपले तुला सहज विचारले होते। तेव्हा कला म्हणते की अगं तुझे जावई बापू काही म्हणत नाही, कधीही ते गुरगुरायला लागू शकतात, त्याची काही खात्री सांगता येत नाही। आणि म्हणते की चल आई आता मी निघते आणि संगीताच्या ती पाया पडून आशीर्वाद घेते। संगीता म्हणते की आता तुझ्यावर कोणतेही संकट येऊन देऊ नकोस, सुखी राहा। आणि गोड पापा ती आपल्या कलाचा घेते। तर कला आईला म्हणते की येते मी आता, तुम्ही सुद्धा काळजी घ्या। आणि बाय करून कला आपली बॅग घेऊन निघून जाते। त्यानंतर इकडे तर नैनाने सरोजला पूर्णपणे भडकून दिलेले असते आणि सरोज ही रागरागाने कला येण्याची वाटच पाहत असते। सर्वजण तिथे असतात, रजनी सुद्धा, नैना, रोहिणी सुद्धा। तेव्हा रोहिणी मुद्दा म्हणते की अगं सरोज वहिनी का तू इतका ट्रेस करून घेतेस? अगं ती तिच्या माहेरी गेली, मग मस्त गप्पा मारून टाइमपास करून ती येणार आहे, तू प्लीज टेन्शन घेऊ नको, ती आल्यानंतर आपण शांतपणे बोलूयात। आणि तेवढ्यात अद्वैत सुद्धा येतो आणि राहुल सुद्धा। तर अद्वैत आईला विचारतो की आई काय झाले, तू इतकी का रागावलेली दिसते, का टेन्शन आहे तुला कसले? तेव्हा नैना म्हणते की सरोज मामी खूप चिडल्या। तर अद्वैत आईला विचारतो की आई पण काय झाले तुला इतकी चिडायला? तेव्हा सरोज म्हणते की आत्ताच्या आत्ता तू त्या मुलीला फोन कर आणि घरी बोलावून घे। तेव्हा अद्वैत विचारतो की आई पण काय झाले? तेव्हा सरोज रागाने म्हणते की अरे आता तू मला प्रश्न विचारणार का? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आई, मी जस्ट लगेच फोन लावतो, मी विचारले होते फक्त। तेव्हा अद्वैत फोन लावायला घेतो तर त्याच वेळेस कला ही दरवाज्यात येऊन पोहोचलेली असते। तेव्हा रजनी म्हणते की अरे अद्वैत दीपक आलीस। आणि कला त्या सर्वांना एकत्र बघून तिला तर खूप घाबरल्यासारखे होते, नेमकं काय झाले असेल म्हणून। तेव्हा कला घरात येते आणि विचारते की काय झाले? तर सरोज म्हणते की काय झाले, कुठे गेली होतीस तू? तेव्हा कला म्हणते की मी, तर सरोज म्हणते की काय मग मी? प्रश्न मी तुला विचारले, तू उत्तर देणे अपेक्षित आहे की कुठे गेली होतीस? तेव्हा कला सांगते की माझ्या घरी गेले होते। तर सरोज रागाने विचारते की कशासाठी? तेव्हा कला म्हणते की माझ्या आईला भेटायला गेले होते। तर सरोज लगेच रागाने म्हणते की बघितलेस का, एका वाक्यात उत्तर देऊन गोष्टी कशा लपवल्या येणे। आणि तेवढ्यात सोहम सुद्धा बाहेर येतो आणि हे सर्व तो सुद्धा बघत असतो। तर कला विचारते की सरोज मॅडम काय झाले ते व्यवस्थित सांगा। तेव्हा सरोज म्हणते की हो जरा स्पष्ट सांगते की तू माहेरी काय घेऊन गेली होतीस? तेव्हा कला बोलणार तोच लगेच सरोज म्हणते की पैशाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी गेली होतीस ना? तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम तुम्ही नेमकं काय बोलतात याचा मला अर्थ नाही लागत। तर सरोज रागाने म्हणते थांब मी तुला अजून स्पष्ट करूनच सांगते, चांदेकरांकडून पैशाचा थप्प्या घेऊन माहेरी देण्यासाठी गेली होतीस ना, याच्यापेक्षा अजून काही स्पष्ट तुला सांगायला हवे का? रोहिणी आणि नैना मात्र खूप खुश होत असतात। सरोज रागाने कलाला म्हणत असते की काय ग कशी हिंमत झाली तुझी, त्या दिवशी आबाने तुला विचारले होते की तुला मदत करू का म्हणून, तेव्हा तर तू आमच्या समोर स्वतःचा स्वाभिमान अशी नाटक केलीस, परंतु आज मात्र तुझा हा खोटारडेपणा बरोबर बाहेर आलेला आहे। तेव्हा चांदेकरांच्या घरातील पैसे तू त्यांचे कर्ज फेडण्यासाठी नेऊन दिले ना, हे खरं आहे की खोटं आहे? तर कला ही सांगू लागते तुम्ही बरोबर बोलतात पण। तर सरोज सर्वांसमोर आवाज उंच करून म्हणते की मला पण वगैरे काही ऐकूनच घ्यायचे नाही, या अगोदर सुद्धा तू त्यांना पैसे दिलेत का? तेव्हा कला घाबरतच म्हणते की हो दिले होते, पण
सरोज म्हणते की बाद झाले आता, पण सुद्धा नको. प्रत्येक गोष्टीचे उत्तर तुझ्याकडे असते की वाटीतले ताटात कसे करायचे आणि ताटातील वाटीत कसे करायचे हे तुला पूर्णपणे चांगले जमते. सगळ्यांना आपल्या बाजूने कसे वळून घ्यायचे हे तुला जमते. आतल्या गाठीची मुलगी आहेस तू. तेव्हा रोहिणी लगेच मध्येच म्हणते की सरोज वहिनी अगदी तू बरोबर बोलते, कारण हे लोक सर्वजण स्वार्थीच आहे. त्यांना माहिती आहे की आपल्याकडे सर्व काही चालते, म्हणून त्यांनी लगेच 2-2 मुली आपल्याकडे लोटल्या. पुढे काय होईल हे मात्र नाही सांगता येत. तेव्हा सरोज रोहिणीला म्हणते की हो तू तर अगदी बरोबरच बोलली, आणि कलाला म्हणते की आज तर तू पैसे नेऊन दिलेत, उद्या तर तू चांदेकरांची प्रॉपर्टी सुद्धा खऱ्यांच्या नावावर करशील, परवा तर हे घर सुद्धा तू गिळंकरी कुर्त करशील आणि घरातील सोनं नाणं सुद्धा तू फुंकून टाकशील. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम मला एकदा प्लीज बोलून द्या. मला मान्य आहे की पैसे घेऊन मी माझ्या घरी गेले होते आणि मला हे सुद्धा मान्य आहे की ते पैसे मला अद्वैतने दिले होते. तेव्हा सरोज रागाने अद्वैतकडे बघत असते तर अद्वैत खाली मान घालतो. तेव्हा कला सांगते की ते पैसे मी स्वतः कमवलेले होते. तेव्हा सरोज म्हणते की कसली आहे तू, या घरात आल्यापासून तू आमचा छळ मांडलास, आम्हाला कसा त्रास द्यायचा याची वेगवेगळी नाटकं तू करत असते. हे तर तू तुझ्या आईकडूनच सर्व काही शिकून आलीस बाळकडू. तर कला म्हणते की हे पहा मॅडम, तुम्ही माझ्या आईला काहीच बोलू नका. तेव्हा सरोज रागाने म्हणते की लाज वाटत नाही का तुला हे सर्व बोलताना. तेव्हा कला पुन्हा सांगते की सरोज मॅडम मी पैसे उचलून तिकडे नेऊन दिलेले नाहीत, डिझाईन्स करून हे पैसे मी कमवले होते. माझ्या हक्काचे, माझ्या कामाचे पैसे मी माझ्या आईला नेऊन दिले. तर सरोज म्हणते की काय हक्क, कुठला हक्क, कोणी दिला तुला तो हक्क? आमच्याच घरातील पैसे वापरून, आमच्याच घरातील वस्तू वापरून तू डिझाईन्स काढते आणि त्या डिझाईनचे तू पैसे घेतले, म्हणजे हे पैसे या घरातीलच झाले. थांब मी अजून सोपं करून सांगते तुला. पाणी जर नीट वाहत नसेल तर आपण त्याला नीट वाट करून देतो, त्याचा प्रवाह आपण सुलभ करून देतो, आणि अगदी तसेच तू केले. पण शेवटी पाणी ते पाणीच असते. सर्वांच्या डोळ्यामध्ये तू तर धूळ फेकलीस, परंतु मात्र मला नाही फसू शकत. सरळ तुला पैसे नेऊन देता येत नाही, म्हणून तू चांदेकरांकडे डिझाईन काढून त्याचे पैसे तू तुझ्या आई बाबांना नेऊन दिलेस. आणि तेवढ्यात आबा आपल्या रूम मधून बाहेर येतात. आबा विचारतात की काय झाले, तर आबांना पाहून अद्वैत तर घाबरतो आणि मनात म्हणतो की आबांना दाखवण्यासाठी मी जर खऱ्यांची बाजू घेतली तर त्यांचा विश्वास बसेल की मी तिच्याशी बरं वागतोय. तेव्हा सरोज लगेच कलाच्या हाताला धरते आणि चल आबांना सुद्धा समजून दे की तुझे काय पराक्रम आहे ते, म्हणून कलाला ती आबांसमोर उभी करते. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की आई थांब, आणि सर्वांसमोर तो आईला सांगतो की खरेचे काही चुकते असे मला तर वाटत नाही. तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की अरे अद्वैत तू काय बोलतोस, हे तुझ्या आईच्या विरोधात तू हे सर्व बोलतोय. तेव्हा सरोजला मात्र अद्वैतचा आणखीन राग येतो. रोहिणी काही बोलायची थांबत नसते आणि अद्वैतला म्हणते की तू हे काय करतोस, आता पूर्णपणे तू त्या कलाच्या जाळ्यात अडकलाय. तेव्हा अद्वैत रोहिणीला म्हणतो की आत्या प्लीज 1 मिनिट शांत हो, आणि सरोजला म्हणतो की आई माझे काय म्हणणे आहे हे जरा तू ऐकून घे. आपण सानिकाला किंवा इतर स्टाफ मेंबरला सॅलरी ही क्रेडिट करतो, त्यानंतर त्या सॅलरीचे ते लोक काय करतात हे आपण त्यांना विचारत नाही. तितक्याच प्रोफेशनली सुद्धा आपण हिच्याशी वागायला हवे. तिला आपण तिच्या कामाचे पैसे दिलेत, मग ते पैसे ती कशासाठी वापरते हा पूर्ण तिचा हक्क आहे, तो तिचा प्रश्न आहे. तेव्हा आबांना सुद्धा अद्वैतचे ते म्हणणे पडते. तर सरोज रागाने अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत तू काय बोलतोस, हे तुला तरी कळते का? मुळातच ही मुलगी काम करते, हिचे काम आपल्या दोघांना सुद्धा पसंत नव्हते, तरीही त्या पोस्टवर ती काम करते, आणि तू तर तिला सॅलरी देऊन मोकळा झालास. द्यायच्या अगोदर तू मला विचारले असते तरी सुद्धा मी तुला नाहीच म्हटले असते, कारण मुळातच तिने आपल्या ऑफिसमध्ये काम करावे ही तर माझी इच्छा नाहीच. जेव्हा आपण एखाद्याला सॅलरी देतो तर ऑफिसमध्ये त्या व्यक्तीची पोझिशन असते, तिची पातळी ना ऑफिसमध्ये ना घरामध्ये. मग कुठल्या हक्काने तू हिला सॅलरी दिलीस? अरे निदान तू एकदा तरी मला विचारायला हवे होते, आणि अकाउंट मी पाहते मग तू मला विचारायला नको का? तेव्हा अद्वैत आईला म्हणतो की आई आपण त्या दिवशी ठरवले होते. तेव्हा सरोज म्हणते की 1 मिनिट, हे सर्व तू ठरवले, कारण हिच्या बाबतीत सर्व निर्णय तूच घेत असतो, मला मात्र तू काही सांगत नसतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. तेव्हा सरोज म्हणते की अरे गैरसमज तर झालेला आहेस, आणि त्याला ही मुलगी कारणीभूत आहे. आणि सरोज कलाला म्हणते की काय ग, तुला हे सर्व वागून काय मिळते? तुझ्या घरातील सर्व लोकांची विण ही अगदी घट्ट होती, परंतु तू आल्यापासून मात्र ती आता सैल व्हायला सुरुवात झाली. का तू माझ्या मुलाला माझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करते? आणि हे सर्व ऐकून कलाला आणखीनच वाईट वाटत असते. तिच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते. सोहमला सुद्धा खूप वाईट वाटते. वाटेल जसे आरोप ती सरोज कलावर करत असते. तर आबा सरोजला म्हणतात की सरोज हे सर्व थांबव आता, हे सर्व मी ऐकले तेव्हा मला असे वाटते की तू जरा जास्तच बोलते.
त्यामुळे आता हे प्रकरण जरा शांततेने घे. तेव्हा सरोज लगेच रागाने आबांना विचारते, बाबा तुम्हाला एकतर्फीच विचार करायचा का? म्हणजे मी चुकीचे असे तुम्हाला वाटते? मी चुकीची दिसते, परंतु ही मुलगी कशी वागते हे तुम्हाला मात्र नाही दिसत. तरी सुद्धा तुम्हाला ह्याच मुलीला पाठीशी घालायचे असते. आणि कलाला म्हणते की पाहिलेस का किती चालाक आहे तू, तुझ्यासाठी हे सर्व पैसे क्षुल्लक आहेत. हे माझ्या लक्षातच आले नाही, कारण अख्ख्या चांदेकर घरांना गिळण्याची क्षमता तुझ्यात आहे. हेच तुला तुझ्या घरच्यांनी शिकवले का? तेव्हा कला रडतच सरोज मॅडमला म्हणते की सरोज मॅडम, मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करते, तुम्ही मला हवं ते बोला, परंतु माझ्या घरच्यांना काहीही बोलू नका. तेव्हा सरोज म्हणते की तुझ्याकडून तर मला काही ऐकून घ्यायचेच नाही. मी सुद्धा तुला पहिले आणि शेवटचे सांगते, घरातील कुणाला सुद्धा विचारल्याशिवाय तू तुझ्या घरी हे पैसे नेऊन द्यायचे नाही. ते ऐकून कलाला तर धक्काच बसतो. रोहिणी आणि नयना मात्र खूप खुश होतात. तेव्हा हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये सरोज आपला हात पुढे करून कलाला म्हणते की तू मला वचन दे की आपल्या घरातील एकही पैसा तू खऱ्यांच्या घरी नेऊन देणार नाही, आणि तो पण विचारल्याशिवाय. तेव्हा कला म्हणते की हो, मी आज तुम्हाला वचन देते की मी चांदेकरांच्या पैशाला हात लावणार नाही, परंतु माझे लग्न झाले म्हणून माझ्या आई वडिलांची बद्दल जी माझी जबाबदारी आहे ती मात्र संपलेली नाही. त्यांना मदत करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी करतच राहणार. नेहमी ते कर्तव्य मी निभावत राहणार. हे जेव्हा कला स्पष्टपणे सरोजला उत्तर देते, तर अद्वैत तर कलाकडे बघत असतो आणि आबा सुद्धा. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.